16 वर्षांवरील युवा वर्गांसाठी 2 ऑक्टोबर 2026 पासून 1 महिनाभर चालणारी विशेष मोहीम राबवण्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं सार्वजनिक बँकांना आवाहन. प्रादेशिक ग्रामीण बँकांनी आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान पतपुरवठ्यात दमदार वाढ नोंदवल्याची वित्त मंत्रालयाची माहिती. भारताच्या आर्थिक विकासाची दखल आता जागतिक स्तरावर घेतली जात असून 6 ते 8% दरानं देशाचा सातत्यपूर्ण विकास सुरू आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करून राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आपल्या परीक्षा विषयक चमूमध्ये केला फेरबदल. झारखंडमध्ये अनियमिततेच्या तक्रारी आणि त्याबाबतच्या चौकशीनंतर रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी झारखंड सरकारकडून जाहीर. देशभरात घरापर्यंत स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारा पीएनजी वायू जोडण्यांना प्रोत्साहन देणारी योजना केंद्र सरकारकडून मंजूर. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथं 9.5 वर्षांच्या बालिकेची लैंगिक अत्याचार करून हत्या, आरोपीला अटक. आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश. राज्यातील सर्पदंशांच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचं महत्त्वाचं पाऊल. सर्पदंश अधिसूचित आजार म्हणून घोषित. FIH हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांची लढत. स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना. आणि गॉल कसोटी रंगतदार स्थितीत विजयासाठी 372 धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंचा चिवट प्रतिकार, तर भारतीय फिरकीपटूंसमोर उर्वरित गडी बाद करण्याचं आव्हान.